नमस्कार मैत्रिणींनो, संध्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवते केक। तो केक आहे मैद्याचा कोको पावडरचा। त्यासाठी मी 1 वाटी कोको पावडर घेतलेली आहे, थोडी कमी आहे 1 वाटीला। 2 वाटी मैद्याचे पीठ घेतलेले आहे व 1 वाटी थोडं कमी साखर घेतलेली आहे व 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आता यासाठी मी आता काय करते, पहिल्यांदा मैदा 2 वाटी हा चाळून घेते। थोडीशी घाण असते। आता ह्यातच कोको पावडर ते देखील चाळून घ्यायची। 50 ग्रॅम आहे कोको पावडर। चाळून घेतली नसेल केक चांगला होतो एकदम। मैदा पावडर व कोको पावडर हे मिक्स करून घेऊया। ते मिक्स झालेले आहे। 1 वाटी दूध आहे, गरम करून घेऊ। 1 वाटी गरम दूध आहे। यामध्ये ही साखर अर्धी वाटी, घालून घ्यायची। साखर गरम दुधामध्ये वितळून जाईल। ह्याच्यामध्ये टाकून घेते मिश्रण। ते मिक्स करून घेते। केक मी पातेल्यात करणार आहे बेक। त्यासाठी मी पातेलं घेतलेलं आहे व त्यामध्ये हे असं टाकायचं किंवा मीठ टाकू शकता। ही जाळी टाकलेली आहे। आता याला फ्री हीट ठेवायसाठी मी चालू करते गॅस। एक असं दुसरंही पातेलं खोलगट त्यावरती ठेवायचं। ते तोपर्यंत फ्री हीट होईल। दूध कमी पडलेलं आहे 1 वाटी, म्हणजे 2 वाटी दूध मी गरम। आता ही यामध्ये अर्धा वाटी टाकते, घालून घेते। सोयाबीन ऑइल टाकते। 2 वाटी मैदा आहे म्हणून 2 पळी घेतले। यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, 2 चमचे टाकते बेकिंग पावडर। व्हॅनिला एसेन्स 1 चमचा टाकते व्हॅनिला एसेन्स। एका साईडनेच हलवून घ्यायचं, चांगलं एकत्र मिक्स करून घेते। या पद्धतीने सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हवं मिश्रण। एका पातेल्यात चांगलं तेल लावून घेतलं। हे सगळीकडे छान लावून घ्यायचं। थोड्या यात मैदाही शिंपटून घ्यायचं। आता हे झालेलं मिश्रण आहे, हे तो ओतून घेते। जरा हलवते। इथे ओतून घेते। ह्यामध्ये अर्धच टाकते, फुगायला असं अर्ध जागा हवी, म्हणजे केक बेक झाल्याची तर फुल होणार तो। यातले बबल्स काढून घ्यायचे असे। आता हे भांडं पण गरम आहे, ह्याच्या केकवर झाकायचं। हे 40 मिनिटं शिजून द्यायचं। याची फ्लेम मीडियम ठेवायची व 40 मिनिटांनी आपला केक तयार होईल। पुन्हा चेक करूया। केक बेक झालेला आहे का चेक करूया। यामध्ये असे सुरे घालून मी अगोदर बघितलेलं आहे, आता पुन्हा एकदा चेक करते। सुरी एकदम क्लीन निघालेली आहे। केक बेक झालेला आहे। मी हा गॅस बंद करून घेतलेला आहे। यातलं भांडं काढून घेते, गरमच आहे। माझा केक तयार झालेला आहे, तो असा झाला, छान झालेला आहे।
आता मी हा काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये, तो कापून दाखवते. जरा गरमच आहे केक. असं झालं आहे, छान सॉफ्ट मऊ झालेला आहे. आता मी खाऊन दाखवते. वाव, छान झालेला आहे. टेस्टी केक आहे झालेला. तुम्ही माझ्या पद्धतीने असं करा केक. छान झालेला आहे. तुमचाही छान होईल. संध्या कुकिंग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑल ऑप्शनचे बटन दाबा. काय कमेंट असेल कमेंट करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.